पालघर लोकसभा निवडणुकीत मनसेने अद्याप आपली अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही। मनसेचे कार्यकर्ते या निवडणुकीत कुणाचा प्रचार करणार व कुणाला पाठिंबा देणार हे अद्याप जाहीर झालेले नाही। मनसेची भूमिका ठरविण्यासाठी 21 एप्रिल रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नालासोपारा येथे होत आहे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या विरोधात राज्यभर जाहीर सभा घेत आहेत। त्यामुळे ते पालघर लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला विजयापासून रोखण्यासाठी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देतील असं बोललं जात आहे। मनसे बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देणार असं जवळपास निश्चित झालंय। त्याचा अधिकृत निर्णय 2 दिवसात जाहीर होणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका ही अजूनपर्यंत आम्ही कोणालाही पाठिंबा या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये दिलेला नाही आहे। येत्या रविवारी 21 एप्रिल रोजी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आहे। त्या मेळाव्यामध्ये आम्ही मनसेची भूमिका ठरवू। आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय अविनाश जाधव हे यांच्या सूचनेनुसार आणि मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार जो निर्णय येईल त्या पद्धतीने आम्ही पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाला या ठिकाणी पाठिंबा द्यायचा ते ठरवू। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच पक्ष या पालघर लोकसभेमध्ये कोण खासदार होईल हे ठरविल हे निश्चित तुम्हाला या ठिकाणी सांगतो। पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मतं आहेत आणि त्या मतांचं परिवर्तन कुठल्या पक्षाला सहकार्य करायचं याबाबतचा निर्णय येत्या 21 एप्रिल रोजी सन्मान्य जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे घेतील त्या ठिकाणी।